आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कृष्णा कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांचे सहकार पॅनल विरुद्ध संस्थापक पॅनल अशी अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आता रंग भरू लागले. काल मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी अर्जाची छाननी झाली असून जून महिन्यामध्ये ही निवडणूक संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री, ज्यांना महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून ओळखले जाते, असे यशवंतराव मोहिते हे या कृष्णा कारखान्याचे संस्थापक आहेत. तर त्यांचे बंधू जयवंतराव आप्पा भोसले हे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आहेत. अर्थात यशवंतराव मोहिते यांचे बंधू आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक जयवंतराव भोसले आप्पा यांचेही कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून ते जडणघडणीमध्ये योगदान मोठे आहे. अशा या पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून या निवडणुकीमध्ये जयवंतराव आप्पा भोसले यांचे सुपुत्र आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख माननीय डॉक्टर सुरेश भोसले आणि त्यांचे सुपुत्र आमदार अतुल भोसले यांच्या विरोधात सातत्याने असणारे यशवंतराव मोहिते यांचे सुपुत्र डॉक्टर इंद्रजित मोहिते यांनी कृष्णा कारखान्याच्या या निवडीमध्ये काही अटींवर डॉक्टर सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलला आपला पाठिंबा जाहीर केलाय. डॉक्टर इंद्रजित मोहिते यांच्या पाठिंब्यामुळे कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता एकतर्फी होणार अशी सभासदांमध्ये चर्चा आहे. महाराष्ट्रातील या महत्त्वपूर्ण अशा कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात लोकसंवाद चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वरचेवर अपडेट्स दिले जातील. नमस्कार. आम्ही आज रयत संघर्ष मंचाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला दुरुस्त करण्याचा दृष्टिकोन पत्करून अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर या निर्णयाला आम्ही पोचलो आहोत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलला पाठिंबा दर्शवत आहोत. दर्शवण्याच्या मागे अनेक कारणं आहेत. ते विस्तरित स्वरूपी पत्रकार परिषदेतनं मी दिलेलेच आहेत. त्यांचा दुबार उल्लेख करण्यापेक्षा मी आपणाला फक्त हे सांगू इच्छितो की शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, अल्पभूधारक शेतकरी हा या देशाचा आणि कारखानदारीचा मालक व्हावा या दृष्टिकोनातनं या कारखान्याची उभारणी झाली आहे. आणि जेव्हा जेव्हा या कारखान्याच्या सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही राबलेलो आहोत. आत्ता ह्या क्षणाला सहकारी साखर कारखानदारी किंवा सगळ्याच साखर कारखानदारीवर जे गंडांतर बाजारपेठेमुळे, आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे, राष्ट्रीय धोरणांमुळे निर्माण झालेले ते दूर करण्यासाठी आपसातले वाद, विवाद, वितंड, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, गटबाजी आणि राजकारण हे थांबवल्याशिवाय आपला कारखाना इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी राबायला सुसज्ज राहणार नाही ही भीती आमच्या मनामध्ये आली. आणि त्यामुळे उभे असलेले 2 पॅनलचा आम्ही विचारविनिमय केला. आम्ही त्याच्याबद्दल चर्चा केली, त्यांची कार्यकुशलता तपासली, त्यांचं नेतृत्व तपासलं, त्यांचे आर्थिक शिस्त तपासली, त्यांची कल्पकता तपासली आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की सहकार पॅनलला ह्या निवडणुकीसाठी आम्ही पाठिंबा देतो आहोत. तुम्ही व्यासपीठावर जाणार आहात का कुठल्या सभेला जाणार आहात प्रचार? नाही, ज्या पॅनलमध्ये मी समाविष्ट नाही त्या पॅनलची जबाबदारी घ्यायला मी तयार नाही. आमचा पाठिंबा आहे. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सूचना देतो आहोत की त्यांनी आमच्या पाठिंबा जाहीर केलेल्या पाठिंब्याच्या दृष्टिकोनातनं काम करत राहावं. परंतु प्रत्यक्ष प्रचार हा त्यांनी करावा जे कारखान्यानंतर 5 वर्ष चालवणार आहेत ते. कारण त्यांचे विचार लोकांच्या पुढे मांडले गेले पाहिजेत. आमचे विचार मांडून चालणार नाही. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.